समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। मोर्शी वरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार व भाजपा अमरावती जिल्ह्याचे उपाध्यक्ष उमेश यावलकर यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आलाय। या खास प्रसंगी आशा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या उमेश यावलकर यांनी जनतेसाठी एक नवा उपक्रम सुरू करत समाजसेवेची नवी दिशा दिली। आज त्यांच्या हस्ते रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले, जी गरजू लोकांना तातडीने आणि सुलभ वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत राहील। हा उपक्रम क्षेत्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे बोलले जात आहे। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आमदार उमेश यावलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या समाज कल्याणासाठी केलेल्या कार्यांचे कौतुक केले। मी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे। मोर्शी वरुड तालुक्यातील बहिणींनी मला आमदार बनवले, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। या वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी सेवा रुग्णवाहिका माध्यमातून अधिक काम करण्याचा संकल्प केला आहे, असे उमेश यावलकर यांनी सांगितले। अभिष्ट चिंतन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा थाटात पार पडला। माझ्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा ऋणी आहे। एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला मोर्शी मतदारसंघातून माझ्या बंधू भगिनींनी आमदार बनवलं। अतिशय मोठं मताधिक्य मला त्या मोर्शी मतदारसंघामध्ये दिलं, त्यासाठी मी माझ्या समस्त मोर्शी मतदारसंघातील जनतेचा मनापासून आभारी आहे। आणि आज माझा वाढदिवस मी दरवर्षी समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून मनवत असतो। माझ्या कार्यकर्त्यांची आमची सगळ्यांची इच्छा होती की आमचा जो आशा चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यासाठी एक ॲम्ब्युलन्सची आम्हाला गरज होती, म्हणून या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि एक ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आम्ही आज घेतो आहे। माझा वाढदिवस हा समाजाला काहीतरी देणारा ठरला पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची भावना आहे आणि मी त्याच्यावरच निरंतर काम करत आहे। त्यांनी बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहे आणि मोर्शीला सुद्धा काही कार्यक्रमाचं संध्याकाळी आयोजन झालेलं आहे। जे काही शक्य आहे समाजासाठी, जे काही करणं, तळागाळातल्या माणसासाठी जे काही करणं शक्य आहे, तोच आमचा समाजसेवेचा धागा धरून आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नियोजन नेहमी करत असतो। मोर्शी मतदारसंघाचा समग्र विकास, ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या लोकांना निर्माण झाल्या, त्या सगळ्या दूर करणं। या अगोदर या मतदारसंघामध्ये जो विकासाचा, जो इंडस्ट्रीचा भाग जो आमच्या इथं कमजोर राहिला, अतिशय औद्योगिकरणच्या बाबतीमध्ये आमचे दोन्ही तालुके एकदम रसातळाला राहिले। संत्र्यावर प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग या दोन्ही तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकला नाही। जेव्हा केव्हा 41,000 हेक्टर जमीन संत्र्याखाली आहे, तरी पण आमच्या मतदारसंघात एकही प्रकल्प 17 प्रक्रिया करणारा निर्माण झाला नाही। माझा असा उद्देश आहे 5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 3,000 टन संत्र रोज गाळप झाले पाहिजे, जेणेकरून संत्रा उत्पादकाला चांगले दिवस येतील। त्यासाठी माझा कसोशीनं प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीनं प्रत्येक दिवस माझा खर्च मी घालीन। त्याच्या आतमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आपल्याला संत्र्यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे झालेले दिसते। माझा एवढा संदेश आहे तरुण पिढीला, व्यसनापासून थोडं दूर राहा, कारण व्यसनाधीनता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि हे कुटुंबाचा नाश करणारा व्यसन आहे दारूचं। आणि माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की या व्यसनापासून आपण जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या तरुण मित्रांना आवाहन करतो, विनंती करतो।